ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार। मुंबई आणि दिल्लीत कोठड्या सज्ज। सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक। राणाच्या प्रत्यार्पणानंतरच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती। मुंबईतील चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार। जखमी सदरुद्दीन खान रुग्णालयात दाखल। राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींचा आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून जीआरही जारी। फरार उद्योगपती विजय मल्ल्याला झटका। दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारतीय बँकांचा यूकेमधील कोर्टात विजय। ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी शरीफुल विरोधात 1600 पानांचं आरोपपत्र दाखल। करीनासह 35 साक्षीदारांच्या साक्षी आरोपपत्रात शरीफुल बांगलादेशी असल्याचे पुरावेही जोडले। वयोवृद्ध पत्नीची हत्या करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या। नाशिकच्या जेल रोड परिसरातली धक्कादायक घटना। पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीचं कृत्य। अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला। चीनच्या 84% कराला अमेरिकेकडून 125% आयात करानं प्रत्युत्तर। भारतासह अन्य देशांवरील कराला मात्र 3 महिन्यांची स्थगिती। राजस्थानला 58 धावांनी धूळ चारत गुजरातचा विजयी चौकार। साई सुदर्शनची 82 धावांची शानदार खेळी। 8 गुणांसह गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण। आळंदीमध्ये 3 ते 10 मे दरम्यान जन्मोत्सवाचं आयोजन।